आणि आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। काहीही करा, विदर्भातील 12 जागा ठाकरे गटाला सोडू नका, राज्यातील काँग्रेस नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। सूत्रांची माहिती। दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत राज्यातील नेते आक्रमक, सूत्रांची माहिती। ठाकरे गट काँग्रेसला वेठीस धरतोय। दिल्लीतील बैठकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका, सूत्रांची माहिती। तर आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनंच पाळायचा का? ठाकरे गटाच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। विदर्भातील 1 ते 2 जागा सोडल्या तर काँग्रेससोबत मतभेद नाहीत, ठरलं तर मविया आजही जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकतं, संजय राऊतांची माहिती। मवियात अंतिम 17 जागांवर चर्चा सुरू। विदर्भातील 6 ते 7 जागांवरच वाद, उद्यापर्यंत जागा वाटपाची चर्चा संपेल। जागा वाटपाबाबत वडेट्टीवारांची माहिती। जागा वाटपावेळी त्याग करावा लागतो, काही जागा शिवसेनेनं प्रेमानं दिल्या, त्याप्रमाणे आम्हाला काही जागा मिळाव्यात, संजय राऊत यांच्याकडून अपेक्षा व्यक्त। विदर्भातील जागांवर काहीच वादच नाही, उमेदवार मेरिटच्या आधारावर देण्यासंदर्भात आमची चर्चा झाली। नाना पटोलेंची ठाकरे काँग्रेसमधील वादामधील स्पष्टता। नागपूरमधले 6ही जागा काँग्रेस लढणार, नागपूरमधील 6ही जागांवर आमचा दावा कायम, काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचं वक्तव्य। नागपूर जिल्ह्यात ठाकरे गटाला भोपळा मिळेल, काँग्रेस नागपूरमध्ये ठाकरे गटाला जागा सोडणार नाही, शिंदे गटाच्या आशिष जयस्वाल यांची टीका। तिकीट मागणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार, मात्र दक्षिण नागपूरची जागा आमचीच राहिली आहे, अभिजित वंजारी यांचं वक्तव्य। तर प्रत्येक मतदारसंघातील स्थिती जाणून घेण्याची गरज, वंजारींचं मत। काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार, उद्या संध्याकाळी महाविकास आघाडीचे 3ही नेते जागा वाटप जाहीर करतील, नाना पटोलेंची माहिती। जयंत पाटील सिल्व्हर ओकवर दाखल, जयंत पाटलांची काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत 2 तास बैठक, तर ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर जयंत पाटील आज पवारांच्या भेटीला। महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता, शिंदे फडणवीस राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री 2 तास चर्चा झाली। शिवडी वरळी मतदारसंघ त्याचबरोबर माहीमसह काही मतदारसंघांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर सागर बंगल्यावर भेटीगाठी, वर्सोव्यासाठी आमदार भारती लवेकर, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, बाळा भेगडे सागर बंगल्यावर दाखल। नाशिकच्या नाराज भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश, सीमा हिरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते नाराज। अंधेरी पूर्व मतदारसंघातून इच्छुक असलेले मुरजी पटेल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, भाजपकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी अर्ज भरला होता, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विद्यमान आमदार। बबनराव पाचपुते पत्नी प्रतिभा पाचपुतेंसह देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल, मुलगा विक्रमसिंह पाचपुतेंच्या उमेदवारीसाठी दोघेही आग्रही, तर प्रतिभा पाचपुतेंना भाजपकडून काल श्रीगोंदासाठी उमेदवारी जाहीर। श्रीगोंदातून प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी मिळाल्यावर पक्षातील इच्छुक नाराज, भाजपामधील श्रीगोंदातून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते अपक्ष लढणार, तर दादा गटाच्या अनुराधा नगवडे या महाविकास आघाडीत जाण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीमध्ये बंडाची पहिली ठिणगी, फुलंब्रीमध्ये भाजप विरोधात शिंदे गटाचे रमेश पवार बंडखोरी करणार, अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर होताच रमेश पवारांची बंडखोरी। नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातील भाजप उमेदवार समीर मेघेंकडून प्रचाराला सुरुवात, मेघे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी। नाशिकमधील चांदवडच्या मेळाव्यात बोलताना केदा आहेर भाऊ, विधानसभेसाठी राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर इच्छुक, मात्र भाजपच्या यादीत राहुल आहेर यांचं नाव आल्यानं संभ्रम, केदा आहेर आज फडणवीसांची भेट घेणार। भाजपनं आपल्याच उमेदवाराला बकरा केलाय, आमदार बच्चू कडूंचा भाजपला खोचक टोला, तर राणा कुटुंबाला जिल्ह्यातून भाजप संपवायचं आहे, अचलपूर विधानसभेसाठी प्रवीण तायडे यांना संधी दिल्यानंतर बच्चू कडूंची टीका। अजित पवारांकडून विधानसभेसाठी ईबी फॉर्म द्यायला सुरुवात, उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वीच विद्यमान आमदारांना ईबी फॉर्म देण्यास सुरुवात, संजय बनसोडे, राजेश विटेकर, चेतन तुपे देवगिरीवर। अजितदादा गटाचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर अजितदादांच्या भेटीला, राजेश विटेकर यांना पाथरीतून लढण्याचे अजितदादांचे निर्देश। अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणार, अजितदादांच्या प्रचारासाठी प्रचार गाड्या सज्ज। पहिल्या यादीत कसबा खडकवासला कॉन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचं नाव नाही, सुनील कांबळे, हेमंत रासने आणि चेतन तुपे आमदार असताना त्यांच्या नावाची घोषणा न झाल्यानं विद्यमानांमध्ये धाकधूक। भोर मतदारसंघातून काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्याकडून स्वतःचीच उमेदवारी घोषित,
मवियाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 24 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर. रत्नागिरीतील गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीकडून जागेबाबत अद्यापही सस्पेन्स. गुहागरमधून भाजपकडून विनायक नातू तर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम इच्छुक. पुण्याच्या मावळमधील सर्व नाराज नेत्यांची पार पडली बैठक. अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंविरोधात भाजपचे बाळा भेगडे मैदानात. दडपशाहीचं राजकारण करणाऱ्यांना मावळची जनता जागा दाखवेल, भेगडेंची टीका. सिंधुदुर्ग सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी टाळण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण मैदानात. भाजपचे विशाल परब अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. तर आज दोघांमध्ये पार पडणार बैठक. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्ह्यातील 6 जागा लढणार. नाशिकच्या सिन्नरमधील मेळाव्यात 6 जागा लढण्याचा निर्णय. मवियानं शब्द पाळला नाही म्हणून स्वतंत्र लढण्याचा निर्णय. निवडणुकीच्या तोंडावर तानाजी सावंतांना धक्का. ओबीसी चेहरा राहुल घुलेंचा. शिवसेनेला जय महाराष्ट्र. घुले महादेव जानकरांच्या रासपकडून निवडणूक लढणार. माझ्या बाप्पाबद्दल बोलाल तर याद राखा. जयश्री थोरातांचा सुजय विखे पाटलांना दम. संगमनेरकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर तुम्हाला जागा दाखवून देऊ. जयश्री थोरातांचा हल्लाबोल. राहुरीतून शिवाजी वरकर्डिलेंना आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर कदम नाराज आहेत. चंद्रशेखर कदमांचे पुत्र सत्यजित कदम राहुरीमधून इच्छुक. अजितदादा गटाचे दिलीप वळसे पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार. आंबेगाव विधानसभेसाठी वळसे पाटील उमेदवारी अर्ज भरणार. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपींची आज न्यायालयामध्ये सुनावणी. सगळ्या आरोपींना आज किला कोर्टात हजर करणार. 24 ऑक्टोबरला मेहकर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार. शिंदेगडाचे आमदार संजय रायमुलकर यांच्याकडून घोषणा. तर चौकार मीच मारणार. रायमुलकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. भाजपच्या शायना वैन्सी वरळीमधून धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याची सूत्रांची माहिती. वरळीत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात लढत करण्याची महायुतीची रणनीती. वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी यांच्यात लढत. सूत्रांची माहिती. शिवसेनेला न्याय देऊ नका अशी ईश्वराची इच्छा नक्कीच नसेल. धनंजय चंद्रचूड यांच्या वक्तव्यावर राऊतांची टीका. मवियात परंडा विधानसभा ठाकरे गटाला मिळावी तर रणजित पाटलांना उमेदवारी द्या. मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक संपन्न. रिसोड मालेगाव विधानसभेची जागा ताकदीने लढवण्याचा निर्णय. गेल्या 5 वर्षात मतदारसंघच नाही तर जिल्ह्यात भरीव काम केलंय. विकास कामाच्या मुद्द्यावर माझा विजय निश्चित. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे अतुल साळवे यांची प्रतिक्रिया. दीपक साळुंखे यांनी शरद पवारांची घेतली भेट. दीपक साळुंखे हे सांगोला विधानसभा लढण्यासाठी इच्छुक. विधानसभा लढण्यासाठी साळुंखेंनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. निष्ठावंतांना डावलता येणार नाही. ठाकरे गटाच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. तर ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेची यादी आज येण्याची शक्यता. पहिल्या यादीत 30 ते 40 उमेदवारांची घोषणा होणार. यादीत कुणाला संधी आणि कुणाचा पत्ता कट याकडे सगळ्यांचं लक्ष. अजितदादांच्या राष्ट्रवादीची ही पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची काल रात्री महत्त्वपूर्ण बैठक. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 33 उमेदवार निश्चित. बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता. तर तासगावातून आर पाटलांचे पुत्र रोहित पाटलांना तिकीट. आज उमेदवारांची घोषणा होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी आजच येणार. आमच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार. प्रवीण कुंटे यांचा दावा. भाजपाची दुसरी यादी येत्या 3 ते 4 दिवसात येणार. संजय कुटे यांची माहिती. तर विदर्भात भाजप 44 पेक्षा जास्त जागा निवडून येणार. कुंटेंकडून विश्वास व्यक्त.